नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026मध्ये OMR सीट योग्य प्रकारे कशी भरावी हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हे पूर्णपणे काढलेलं आहे. हाऊ टू फिल OMR सीट करेक्टली इन नीट UG 2026. डू इट राईट. बरोबर करायचं कसं ते अगदी प्रत्येक पॉईंट्स अगदी मी तुम्हाला 1 to 1 सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि इतरांना पण सेंड करा, म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की आपण त्या ठिकाणी आपल्याला काय बरोबर कसं करायचं आहे, कुठल्या चुका टाळायच्या आहेत आणि काय करायचं नाही, ते योग्य प्रकारे कसं भरायचं आहे ते तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती, तर त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे वरचीवर तुम्हाला असे नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही ते प्रथम पाहू शकता. इथे मी पूर्णपणे काढलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे सगळे पूर्ण पॉईंट्स मी काढलेले आहेत. डू इट राईट अँड डोंट डू. तर कसे आहे तर ते पॉईंट्स अगदी मी तुम्हाला 1 to 1 पूर्णपणे इथं सांगणार आहे. तर पहिला जो पॉईंट आहे तुम्ही ते पाहू शकता. तो बरोबर फक्त केंद्रावर दिलेला काळा बॉल पॉईंट पेन वापरा, असं हे पूर्णपणे तिथं सांगितलेलं आहे, पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट त्यांनी ते पूर्णपणे सांगितलेलं आहे, वर्तुळ पूर्णपणे आणि गडद भरा. ओके. आणि थर्ड पॉईंट इथं त्यांनी ते सांगितलेलं आहे, प्रत्येक प्रश्नासाठी फक्त एकच पर्याय तुम्ही निवडा. ओके. आणि त्यासाठी नंतर त्यांनी ते एकदम नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे, तर चिन्हांकित प्रश्न करण्यापूर्वी प्रश्न क्रमांक काळजीपूर्वक जुळवा. ओके. आणि त्यानंतरचा जो पॉईंट त्यांनी तिथे पूर्णपणे सांगितलेला आहे, तुमची OMR सीट स्वच्छ, नीटनेटकी आणि नुकसानमुक्त ठेवा. हे पूर्णपणे त्यांनी डू इट राईट्स अशा ह्या पूर्णपणे पॉईंट सांगितलेले आहेत. तर काळजीपूर्वक तुम्ही अगदी व्यवस्थित करा. त्या ठिकाणी काळा बॉल पॉईंट पेनच वापरा आणि तुम्ही जे गडद करणार आहे तर डार्क सर्कल ते अगदी व्यवस्थित वर्तुळामध्ये पूर्णपणे गडद भरा. ही खूप महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, कारण मी डबल का सांगते, कारण प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या अशा चुका होतात. काही विद्यार्थी गडबडीमध्ये डार्क सर्कल करत नाहीत किंवा अर्धवट करतात, फेंट करतात. त्यामुळे ते कॉम्प्युटराईजनुसार आपले हे पेपर्स चेक केले जातात. त्यामुळे तिथे त्यांना अशा गोष्टी अडचणी आल्यानंतर विद्यार्थीसुद्धा नंतर एक्झाम झाल्यानंतर पॅनिक होतात. त्यामुळे तुम्ही अगदी काळजीपूर्वक डार्क बॉल पेननी, पॉईंट पेननी डार्क सर्कल करा. ओके. आणि गडद करा असं. आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणखीन सांगण्यात आलेलं आहे की फक्त एकाच पर्याय चिन्हावरती तुम्ही हे करा, मार्क करा. ओके. आणि तुम्ही चिन्हांकित करण्यापूर्वी प्रश्न क्रमांक काळजीपूर्वक जुळवा. ओके. आणि त्यानंतर OMR सीट स्वच्छ दिसली पाहिजे आपल्याला, नीटनेटकी आणि नुकसानमुक्त ठेवा. हे पूर्णपणे हे पॉईंट्स मी डबल रिपीट का सांगितलेलं आहे, कारण डू इट राईट ह्याच्यावरती तुमचे अगदी पूर्णपणे मार्क अवलंबून राहणार आहेत. आणि ते डोंट डू म्हणजे तुम्हाला काय करायचं नाही, तर हे पण तुम्हाला मी अगदी पुढे सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. इथेही त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत आणि ते त्यांनी इथे पूर्णपणे इथे त्यांनी आपल्याला OMR सीटचं एक्झाम्पल तिथं दिलेलं आहे, कशा प्रकारे आपण राईट्स डार्क केले पाहिजेत. तर हे पूर्णपणे त्यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि काय करू नका. ओके. डोंट डू. तर इथं पहिला पॉईंट त्यांनी इथं दिलेला आहे, टिक किंवा क्रॉस करू नका. इथं त्यांनी साईन दिलेलं आहे बघा, हे दोन्ही साईन, टिक असं राईट किंवा क्रॉस असं हे करायचं नाही. आणि दुसरा पॉईंट्स त्यांनी इथं दिलेला आहे, अर्धवट भरलेली वर्तुळे नकोत. ओके. काही विद्यार्थी अर्धवट भरतात आणि सोडतात, असं नाही करायचं. अर्धवट भरलेली वर्तुळे नको, डोंट डू. ओके. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे, एकापेक्षा जास्त उत्तरे देऊ नका. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर जो पॉईंट दिलेला आहे, ओव्हर रायटिंग किंवा डाग पडू देऊ नका. ओके. तर ह्या पूर्णपणे ह्या काळजीपूर्वक वस्तू तुम्ही अगदी फॉलो करा, डोंट डू. आणि त्यानंतर त्यांनी इथं फॉलो दिस स्टेप्स तर कोणत्या दिलेल्या आहेत, ते योग्य प्रकारे भरणे. अगदी म्हणजे तुम्ही असं, तुम्हाला इथे मी सांगते, फॉर एक्झाम्पल डार्क असा हा डार्क सर्कल करायचं, एकदम ब्लॅकमध्ये पूर्ण डार्क, एकदम डार्क करायचा. त्यामध्ये तुम्हाला सुद्धा थोडंसुद्धा अंतर राहिलं नाही पाहिजे. तर हे पूर्ण तुम्ही हा चार्ट पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर डार्क पूर्ण भरलेले वर्तुळ पाहिजे. ओके. काही मुलं असं करून सोडतात किंवा ह्याला असं डबल टिबल करतात. हे असं करणं हे चुकीचं आहे. फक्त हे डार्क करणं हे बरोबर आहे. तर 2 वेळा सांगते विद्यार्थी मित्रांनो, योग्य प्रकारे तुम्ही फिलअप करा.
म्हणजे गडद आणि पूर्ण भरलेले वर्तुळे आणि असं हे न भरलेले वर्तुळे, हे दोन्ही प्रकार तुम्हाला इथे मी दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर त्रुटीमुक्त मार्किंग आणि सुरळीत परीक्षा अनुभवासाठी या पायऱ्या फॉलो करा. तर हे पूर्णपणे अगदी आपल्याला स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. फॉलो द स्टेप्स. तर ह्या पूर्णपणे काळजीपूर्वक तुम्ही करा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे, तरीसुद्धा मी अगदी जे काही आपले नवीन स्टुडंट असतील, ह्यावर्षी फ्रेश विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते की तुम्ही हा पूर्णपणे चार्ट पहा, म्हणजे लक्षात येईल. तर इथे डार्क सर्कल कसं दाखवलेलं आहे आणि तुम्हाला नॉर्मल सर्कल, अनमार्कड सर्कल कसं दाखवलेलं आहे हे पूर्णपणे पहा. आणि ह्याप्रमाणे अगदी तुम्ही चॉईस फिलिंग केलेली पाहिजे, म्हणजे आपल्याला तिथं एक्झाम सेंटरवरती आपल्याला व्यवस्थित हे फॉलो करायच्या आहेत. OMR सीट व्यवस्थित अशा प्रकारे भरायची आहे. तर हे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी फक्त सॅम्पल दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळे पॉईंट्स अगदी तुम्हाला मराठीतून पूर्णपणे डिस्क्रिप्शन्स करून सांगितलेले आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काही डाऊट्स असेल किंवा अगदी तुम्हाला आमच्या ऑफिसलासुद्धा भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचेवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.